नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ पाहायला, नरसिंहवाडी, ज्याला लोक प्रेमाने नरसोबाची वाडी म्हणतात। इथे पार्किंगची सोय आहे। पहिल्या मजल्यावरती आम्ही पार्क केलेलं आहे। पहिला मजला आहे ना? ठीक आहे, चला। हे मंदिर कृष्ण आणि पंचगंगा नदीच्या संगमावर आहे। हे स्थान केवळ मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि शांततेचा संगम आहे। चला तर मग या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया। नरसिंहवाडी हे दत्त संप्रदायाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। इथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी जवळजवळ 12 वर्षे वास्तव्य केलं। श्री नरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार मानले जातात। 14व्या शतकात त्यांनी समाजाला अद्वैत वेदांत, भक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवला। हे मंदिर साधं आहे, पण त्याच साधेपणात त्याचं सौंदर्य आहे। इथे दर्शन घेताना लोक काही मागत नाही, फक्त मन मोकळे करतात। मंदिर परिसरात सतत ऐकू येणारा मंत्र, नदीचा वाहणारा आवाज आणि भाविकांची उपस्थिती, हे सगळं मिळून एक वेगळं समाधान देते। जर तुम्हाला शांतता, श्रद्धा आणि थोडा आध्यात्मिक संवाद हवा असेल, तर एकदा नक्की नरसिंहवाडीला या। इथले स्थानिक लोक, साधं जेवण आणि प्रसाद सगळं अगदी जमिनीशी जोडलेले आहे। इथली हवा, पाणी आणि वातावरण मनातल्या गोंधळाला हळूहळू शांत करते। गर्भगृहात येताच तुम्हाला समोर श्री गणेशाचे दर्शन घडते। त्यानंतर तुम्हाला श्री नरसिंह सरस्वती महाराजांची पादुका यांचे दर्शन घडते। गर्भगृहात असलेले श्री नरसिंह सरस्वती महाराजांची पादुका मनाला खोल स्पर्श करून जाते। कृष्ण आणि पंचगंगा नदीच्या संगमामुळे हे स्थान अत्यंत पवित्र आहे। पूर्ण दिवस मंदिरात कसा गेला हे कळेनच। रात्रीचे 10 वाजले आहेत। महाराजांची शेजारती चालू आहे।
शेजारती करून आम्ही जेवणासाठी बाहेर आलो. 130 रुपये हे ताट आहे. अगदी सात्विक जेवण, कांदा लसूणही नाही. मी तुम्हाला रूम दाखवते. रात्री हा दाखवता आला नाही कारण खूपच अंधार होता. हा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. इथे पर पर्सन 300 रुपये आहे. आम्ही दोघेच असल्याने आम्हाला 600 रुपये लागले. 100 रुपये डिपॉझिट आहे. रूम अगदी स्वच्छ आणि छान आहे. इथे गरम पाण्याची सोय सुद्धा आहे. सकाळी 6 ते 8 तुम्हाला गरम पाणी मिळेल. घरी निघण्यापूर्वी पुन्हा आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी आलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी नरसिंहवाडीला गेलात का?